नमस्कार. शाळेमध्ये निबंध आला आणि निबंधामध्ये काय एक मोदीजी, आता माझे नेते मोदीजी, असा एक निबंध आपण सगळ्यांनी मिळून एक तयार केला आहे. बघा, साधी राहणी, उच्च विचारसरणी, नैतिकता, नियमितता, सत्यनिष्ठा, अतिसंवेदनशील, प्रगतशील, गतिशील, शांतताप्रिय, अर्थतज्ञ, विश्व के लोकप्रिय नेता अशी ओळख असलेले आपल्या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांचा जन्मदिवस होता 2 दिवसापूर्वी. सत्तेत येण्याआधी केलेल्या सर्व घोषणांची पूर्तता करणारा, देशाला लाभलेला एकमेव प्रधानमंत्री म्हणजे मोदीजी. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, पण या देशाच्या विकासासाठी खरा प्रयत्न कोणी केला तर तो केला फक्त मोदीजींनी. गुलामांना नेहमी प्रश्न पडतो की मोदीजींनी देशासाठी काय केलं. राहुल गांधींना प्रश्न, तुमच्यासारख्या माझ्या सर्वसामान्य जनतेला प्रश्न, देशासाठी इतरांनी काय केलं. एक सामान्य गरीब कुटुंबातील मुलगा जो काही वर्ष हिमालयात राहिला, काही वर्ष भीक मागून दिवस काढले, वडनगर रेल्वे स्टेशन होण्यापूर्वी तिथं बाल वयातच चहा विकला. राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेल्या या मुलाने पुढे जाऊन एंटायर पॉलिटिकल सायन्समध्ये डिग्री घेतली, देशाचे प्रधानमंत्री झाले आणि देशाच्या विकासाला एक वेगळं वळण दिलं. एन्काउंटर शब्द का बरं आला तर ते काही गोधरा हत्याकांड वगैरे म्हणून ते थोडं डोक्यात आलं. स्वातंत्र्य मिळाल्यापासून 2014 पर्यंत कुठल्या प्रधानमंत्र्याला जमलं नाही, ते फक्त मोदीजींनी करून दाखवलं. कालच एक गोड बातमी आली. काही महिन्यापूर्वी जगात 3ऱ्या क्रमांकाचे श्रीमंत बनलेले आदरणीय गौतम अदानीजी आता 2ऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. हे मोदीजींच्या उद्योगधारणेचे दूरदृष्टी फलित आहे बरं का. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी नोटबंदीसारखा क्रांतिकारी निर्णय घेणारे, देशातील सामान्य माणसालाच भलं करणारे आणि आतंकवाद्यांचा कंबरड मोडणारे, बनावट नोटा बंद करणारे एकमेव पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी. देशाचा आर्थिक विकास दर पहिला तर हा निर्णय 100% यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. असा विचार मनमोहन सिंग यांच्या बुद्धीला कधी स्पर्शही केला नाही. त्यांना तर अर्थमधलं काही माहिती देखील नव्हतं मनमोहन सिंग यांना, पण मोदींनी ते करून दाखवलं. दुसरा क्रांतिकारी निर्णय म्हणजे GST. प्रत्येक लहान मोठ्या व्यवसायात सरकारची भागीदारी असावी आणि व्यावसायिकाला फायदा झाला नाही तरी सरकारला अप्रत्यक्ष भागीदारीमधनं 18%, 28%, 32% एवढ्या मोठ्या प्रमाणात नफा मिळावा, या त्यांच्या दूरदृष्टीला द्यावी तेवढी दाद कमीच. विरोधक टीका करत असले तरी आज देशातील लहान मोठ्या व्यावसायिकांना चांगले दिवस आणले ते म्हणजे कोणी तर नरेंद्र मोदीजींनी, असं आपल्या सगळ्यांना वाटत आहे. एवढंच नाही तर महागाई आटोक्यात ठेवून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याची ऐतिहासिक कामगिरी केली ती म्हणजे नरेंद्र मोदीजींनी. कारण की आज खिशात 1 रुपया सुद्धा आपल्या शिल्लक राहत नाही, सगळं सेव्हिंग होत आहे ना. असं म्हणतात की पंडित नेहरूंच्या काळापासून काँग्रेसने या देशाच्या अनेक संस्था सुविधा निर्माण केल्या, पण नेमका उपयोग कसा करायचा हे 2014 पर्यंत कोणालाही माहीत नव्हतं आणि ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आपल्याला. देशातील सुविधांचं खाजगीकरण झालं तरच देशाचा विकास करता येईल आणि देशातील उद्योगपती मोठे झाले तरच देशाचं नाव मोठं करता येईल, हे मोदीजींनी ओळखलं. आणि देशातील सार्वजनिक मालमत्तेचं खाजगीकरण, उद्योजकांना मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा, कर्जमाफी आणि लाखो कोटींची कर्जमाफी देऊन भविष्यातील विकासाचा पायाच रोवला. आज प्रत्येकाच्या डोक्यावर एवढं कर्ज आहे म्हणून प्रत्येकजण व्यवस्थितरित्या राहत आहे, अशी त्यांची दूरदृष्टी. विरोधकांनाही कधी जमलं नाही हो, म्हणून ते मोदीजींवर टीका करत राहतात. पण आपल्याला काही फरक पडत नाही, कारण की आपले विश्वगुरु म्हणजेच आपले भगवान आणि देव म्हणजे मोदीजी. सरकारी सुविधांचा लोक फुकटात कमी पैशात लाभ घेत होते, हे कुठेतरी थांबायला पाहिजे होतं. म्हणूनच तर 5 रुपयांचं प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये केलं. रेशनवर जाचक निकष आणले आणि फुकट सोक्या लोकांना धडा शिकवला मोदीजींच्या दूरदृष्टी. आणि अशी कित्येक उदाहरणं आपल्या समोर आहेत. राष्ट्र मजबूत करण्यासाठी तसेच देशाचं नाव मोठं करण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. म्हणून पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, CNG अशा दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती वाढवून सर्वांना राष्ट्र मजबूत करण्यामध्ये सहभागी करून घेतलं, ते म्हणजे आपल्या मोदीजींनी.
महागाईवरून विरोधक लोकांची दिशाभूल करत असतील, पण लोकांना कळालं नाही की आपण स्वस्ताईसाठी मोदीजींना मतं दिलेच नाही. महागाई आणली आणि ती वाढायला पाहिजे म्हणूनच आपण मोदीजींना मतदान केलं होतं. हे का विसरलेत लोक, काही कळत नाही. आता घोषणा केल्याप्रमाणे दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्मिती चालू आहे. म्हणूनच कुठेच दंगा वगैरे विद्यार्थ्यांचे आंदोलन आपल्याला बघायला मिळत नाही. बिहार असो, महाराष्ट्र असो, ज्या काही नोकऱ्या आहेत त्या सगळ्यांना मिळतात. स्विस बँकेतील काळा पैसा देशात आणून अनेक पायाभूत सुविधा निर्माण केल्या. प्रत्येक माणसाला 15-15 लाख रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकले गेले. कोणी टाकले? तर ते टाकले आपले नरेंद्र मोदीजींनी, बरं का. पहिल्याच बैठकीत पहिला निर्णय घेऊन देशभरातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली. तसेच शेतमालाला उत्पादन खर्चाचा 1.5 हमीभाव मिळवून दिला आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात प्रत्येक महिन्याला 20-20 हजार रुपये ते टाकत आहेत. एवढं अजून काय पाहिजे शेतकऱ्यांना, लोकांना? चीन पाकिस्तानची वार्ताकडे बघायची हिंमत राहिली नाही. चीनने आपल्या हद्दीत गावं बसवली आहेत. अशा गुलाम टीका करणारे लोकांना हे कळत नाही की आपण चीनचा खूप काही भाग आपल्या आटोक्यात आणलेला आहे. मोदीजींनी सांगितलं. मनमोहन सिंग यांनी 3ऱ्या क्रमांकावर आणलेली अर्थव्यवस्था पाकिस्तान, बांगलादेश बरोबरीत आणून दाखवण्याचं अद्भुत कौशल्य मोदीजींकडे. कायम पत्रकारांच्या गराडात असलेल्या, दिवसाला 4 ते 5 प्रेस कॉन्फरन्स घेणारे एकमेव पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी. जेव्हा खेळाडू पदक मिळवतात, सैनिक युद्ध जिंकतात, वैज्ञानिक संशोधनात यश मिळवतात, ते केवळ मोदीजींच्या आशीर्वादानेच. कंगना राणावत असो, कोणी असो, ते सांगितलं ते खरंच आहे. मोदीजी देवाचा अवतार. सरकारी कर्मचारी वेतन आयोगानुसार पगार सुविधा घेतात, पण कामचुकारपणा करतात. म्हणून खाजगीकरण करण्याच्या माध्यमातून त्यांना धडा शिकवला पाहिजे असं मोदीजींना ठरवलं. सत्तेत आल्यापासून एकही जवान शहीद होऊ नये याची विशेष काळजी त्यांनी घेतली आणि पुलवामा हल्ल्यातील RDXचा शोध लावून दोषींना कठोर कारवाई देखील केली. कोरोना काळात तर विमान सेवा तात्काळ बंद करून कोरोनाला हरवण्यासाठी थाळ्या वाजायच्या, टाळ्या पेटायच्या, दिवे लावायचे हा पराक्रम आज कोणी केला? नरेंद्र मोदीजींनी केला. IIT, IIM, AIMS, इस्रो यासारख्या संस्थांचं खाजगीकरण झालं तरच देशाचं भलं होईल असं दूरदृष्टी आता नरेंद्र मोदीजींची आहे. विजय माल्या, ललित मोदी, मेहुल चोक्सी, नीरव मोदी यांच्यासारखे कर्ज बुडून पडून गेलेले उद्योजक फरफटत कोणी आणले भारतात? नरेंद्र मोदीजींनी आणले. लोकांना ते सापडत नाहीये, दिसत नाहीये. विरोधकांवर केलेले आरोप खरे ठरवून दाखवले आणि सर्वांना जेलमध्ये देखील टाकलं त्यांनी. 70,000 कोटीचा जो काही घोटाळा होता तो देखील त्यांनी उघडकीस आणला आणि त्या माणसाला जेलमध्ये देखील टाकलं त्यांनी. असे कित्येक तरी उदाहरणं आहेत मित्रांनो, की काय बोलावं. मोदीजी मोदीजी मोदीजी, आपले सर्वांचे मोदीजी. तुम्हाला काय वाटतं? खूप काही आहे, पण हा व्हिडिओ जास्त लॉंग होऊन जाईल, त्यामुळे आता इथंच थांबतो मी. जय मोदीजी.